तर लाडक्या बहिणींसाठी आता एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। यापूर्वी 38 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट याच महिन्यात देईल, त्यामुळे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 नाही तर 3,000 रुपये जमा होतील। मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बैठकीला उपस्थित आहेत। ॲप्लिकेशन सर, ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात। मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे। मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीने आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल। 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे 2 आपण त्यांना माध्यम उपलब्ध करून दिले होते। प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल। ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करत असताना 2 माध्यमं ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात। आपण इतरही स्कीममध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीने आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून 2.5 कोटीच्या संख्येमध्येच आहे। त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये, अशीच माझी सभागृहाला विनंती आहे।